गणपती श्रावणे मकर कुंडल गणपती श्रावणे मकर कुंडले गणपती श्रावणे मकर कुंडले गणपती श्रावणे मकर कुंडल गणपती श्रावणे कंटिक सुमन विराजित तुळसी हार गळा तास पीतांबर तुळसी हार गळा तास पीतांबर मकर कुंडल गणपती श्रावणी कंटिक सुमन विराजित मकर कुंडल गणपती श्रावणी कंटिक सुमन विराजित तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कसे पीतांबर आवडे नांतर एक ध्यान तुळशी हार गळा कसे पीतांबर आवडे नांतर एक ध्यान तुळसी हार गळा तास पीतांबर तुळसी हार गळा तास पीतांबर तुझ्यार गळा कास पीतांबर आवडे निरंतर याची ध्यान तुझ्यार गळा कास पीतांबर आवडे निरंतर याची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुका माने माझे हेचे सर्व सुख तुका माने माझे हेचे सर्व सुख श्रीमुख आवडीने पायिना श्रीमुख आवडीने पायिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतरायचे ध्यान आवडे निरंतरायचे ध्यान आवडे निरंतरायचे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर
हॅलो अरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव
बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा वापर कुमादेवीवरा वापर कुमादेवीवरा देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम जरा कर्णामुळी सांगवाली गोष्ट जरा कर्णामुळे सांगवाली जरा कर्णमुळी सांगवाली गोष्ट जरा कर्णामुळे सांगवाली मृत्याची भेटी जवळी आली मृगाच्या भेटी जवळी आली मृत्यूच्या भेटी जवळी आली आता माझ्या मना होई सावधान 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 ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी ओम पुण्याची दान कार्य सिद्धी ओमाची दान कार्य सिद्धी शेवटील घडी उडताना लगे वेळ शेवटीला घडी उडताना शेवटील घडी बुडताना लगे वेळ शेवटे घडी बुडताना साधा वया तो काळ जवळी आला साधा वयात काळ जवळ आला साधा वयात काळ जवळ आला आता माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान पुण्याची जाण कार्य सिद्धी ओम पुण्याची दान कार्य सिद्धी ओम पुण्याची दान कार्य तुका म्हणे चिंती कुळीची देवता का म्हणे चिंती कुळीची देवता म्हणे चिंती कुळीची देवता का म्हणे चिंती कुळीची देवता वारावा भोवता शब्द मिथ्या बारावा भुवता शब्द मिथ्या बारावा भुवता शब्द मिथ्या आता माझ्या मना होई होई सावधान आता माझ्या मना होई सावधान मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान पुण्याची दान कार्य सिद्धी पुण्याची दान कार्य सिद्धी कोण पुण्याची दान कार्य सिद्धी जय विठोबार कोमाय ठोबार कोमाय हा ठोबार कोमाय हॅलो याला आवाज द्या भाऊ. हॅलो श्री विठ्ठल. जरा करण मुळी सांगू आले गोष्टी
जरा कर्ण मुळी सांगू आले गोष्टी जरा कर्णामुळी सांगो आले गोष्टी जरा कर्णामुळी सांगो आली गोष्टी जरा कर्ण मुळी सांगू आले गोष्टी जरा कर्ण मुळी सांगू आले गोष्टी जरा कर्णामुळी सांगो आली गोष्टी जरा कर्णामुळी सांगो आली गोष्टी मृत्यूची आ भेटी जवळी आली मृत्यूची आ भेटी जवळी आली आता माझ्या मना होय सावधान आता माझ्या मना होय सावधान मृत्यूची या भेटी जवळी आली मृत्यूची या भेटी जवळी आली आता माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान जरा कर्ण मुळी जरा कर्ण मुळी मुळी जरा कर्ण मुळी सांगू आले गोष्टी जरा कर्णामुळी जरा कर्णामुळी जरा कर्णामुळी सांगो आली गोष्टी मृत्यूची आ भेटी जवळी आली मृत्यूची आ भेटी जवळी आली आता माझ्या मना होय सावधान आता माझ्या मना होय सावधान मृत्यूची या भेटी जवळी आली मृत्यूची या भेटी जवळी आली आता माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी
विठ्ठला विठ्ठला पाया पडा विठ्ठल 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 विठाला 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 जरा कर्णमुळी सांगवाली गोष्टी जरा कर्णमुळी सांगवाली गोष्टी मृत्याची भीती जवळी आली आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाणकारी सिद्धी शेवटील घडी बुडतान लगे वेळ साधावया तो काळ जवळी आला आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाणकारी सिद्धी तुका म्हणे चिंती कुळीची देवता तुका म्हणे चिंती कुळीची देवता वारावा भोवता शब्द मिथ्या आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाणकारी सिद्धी विठ्ठला 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 आत्मानमखिलाधारम् आश्रये अभीष्टसिद्धये यदाक्षरमनाख्यम् आनन्दम् मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रयेत् ज्यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोने आता मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरे मस्तक माझे पायावरे वार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी मस्तक हे पायावरे वार
वाणी मानेल संताशी रंजो चित्ताशी अपुलिया शिवी लागी शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची भीती जवळी आली आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाणकारी सिद्धी प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीशू परमात्मा तथा ज्ञानराज मौली जगद्गुरु तुकोबराया शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज भक्त श्रोमणी श्री नामदेव महाराज यांच्या चरण सेवेशी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचं चिंतन सांगणारा आपल्याला हा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या कार्यक्रमाचं जे निमित्त आहे ते वैकुंठवासी हिराबाई जयराम साबळे पुण्यकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केलेलं हे संपूर्ण कीर्तनाचं संपूर्ण हे आयोजन आहे. त्यांचे असणारे पती जयराम वाळीबा साबळे पुणेकर व सौभाग्यवती वैशालीताई सोनील शेरेकर ही मुलगी सौ अर्चना मितल कुमार चोथानी ही मुलगी व आमचे अत्यंत प्रेमाचे असणारी मंडळी कोंडाजी आनंद आव्हाड म्हणजे आम्ही त्यांना सावकार असं म्हणतो वर त्यांचेच लहाने बंधू भागवत आनंद आव्हाड यांच्या भगिनी आणि त्याचप्रमाणे रमेश शेठ दत्तात्रय सांगळे हे त्यांचे भाचे असा या सर्व साबळे परिवार व आव्हाड परिवार या सर्व मंडळींनी या कार्यक्रमाचं हे केलेलं आयोजन आहे आणि त्या निमित्ताने हे कीर्तन करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. आमच्या अत्यंत परमार्थ स्नेही असणारे हरिभक्तीपरायण सुभाष नाना पंथ यांच्या माध्यमातून प्रकाश महाराज यांच्या माध्यमातून ह्या सेवेचा मला या ठिकाणी योग प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये आज आमचे आसाराम महाराज राठोड या ठिकाणी भजनासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे प्रकाश महाराज आपल्या सर्वांना माहीत आहे, किरण महाराज यादव, अविनाश महाराज वाघ मृदंगाचार्य, सर्व मंडळी भजनी मंडळी उपस्थित, चापडगावची भजनी मंडळी, पाटोळ्याची भजनी मंडळी, आटकवड्यांची भजनी मंडळी आणि कारभारी हरिभक्तपरायण कारभारी बाबा नागरे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित. आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असणारा हा सोहळा आज कीर्तनाच्या माध्यमातून आपण तो संपन्न करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग अतिशय महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी मृत्यूची भीती जवळी आली आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाणकारी सिद्धी. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या स्वतःच्या मनाला सावधानतेचा इशारा देतात की हे माझ्या मना आता तू सावध हो. आता जर तू सावध नाही झाला तर मग तुझं पुढे काहीही बरं नाही, तुझं काहीही खरं नाही. असा आपल्या मनाला पुन्हा एकदा चिंतन आपल्याला पुन्हा पुन्हा बोलण्याचं कारण हे आहे की मन आपल्या अभंगातला अत्यंत महत्त्वाचा आजचा पैलू आहे. मन या शब्दावर आपल्याला जास्त चिंतन फोकस ठेवायचं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की तुकाराम महाराज आजच्या या अभंगामध्ये आपल्या मनाला सावधानतेचा इशारा देतात. विठ्ठल आता माझ्या मना होई सावधान. हे माझ्या मना आता सावधान हो. मनाच्या संदर्भामध्ये चिंतन करणारे संतांचे अनेक अभंग आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतात.
मनाच्या संदर्भामध्ये चिंतन करणारे अनेक प्रकारचे अभंग आपल्याला गाथ्यामध्ये संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. तर ऐका सज्जन हो, तर मन हे एवढं का बरं महत्वाचं आहे? या मनाच्या संदर्भामध्ये एवढं संतांनी जे चिंतन केलेलं आहे, असं काय आहे मन आपल्या जीवनामध्ये महत्वाचं? तर ऐका मायबाप, आधी या मनाचं आपल्याला आपल्या जीवनामध्ये असणारं जे कार्य आहे किंवा आपला आणि मनाचा काय संबंध आहे, हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपलं जीवनच आपल्या लक्षामध्ये येऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये मन हा किती महत्वाचा पैलू आहे हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी सावधानपूर्वक लक्षपूर्वक कीर्तन श्रवण करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे निश्चितपणे हे चिंतन आपल्या लक्षात येईल. विठ्ठला आपल्या जीवनामध्ये मन हे किती महत्वाचं आहे याचा पहिला पैलू असा आहे सज्जनो, की आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख हे आपल्या मनावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? सुख आणि दुःख कशावर अवलंबून आहे? आपल्या मनावर अवलंबून आहे, पहिला पैलू. या मनाचा दुसरा पैलू कोणता आहे? आपल्या जीवनामध्ये ज्याला बंधन म्हणतात, ज्याला मुक्ती म्हणतात, म्हणजे बंध आणि मुक्ती हे सुद्धा कशावर अवलंबून आहे? आपल्या मनावर अवलंबून आहे, दुसरा पैलू. मनाचा तिसरा पैलू कोणता आहे? मनाचा तिसरा पैलू हा आहे की कोणतंही कर्म करायचं का नाही. पुन्हा बोलतो, कोणतंही कर्म करायचं का नाही, मग ते संसारातलं असो नाहीतर परमार्थातलं असो, हे करायचं का नाही हे कोण ठरवतं? आपलं मन. म्हणजे हा तिसरा पैलू. आणि चौथा पैलू असा आहे सज्जनो या मनाचा, तुमचं जसं मन असेल तसं तुम्हाला जग दिसतं. हे मनाचे 2-4 पैलू आपल्या समोर मांडून या अभंगामध्ये प्रवेश करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठला हे मन आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे याच्यातला पहिला पैलू हा आहे की आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख आपल्या मनावर अवलंबून आहे. कसं आहे? तर माझे ज्ञानोबराय बोलतात, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही सुखाचे चित्र दिसतात, काही दुःखाचे चित्र दिसतात. कोणते चित्र दिसतात? काही चित्र सुखाचे दिसतात आणि काही चित्र दुःखाचे दिसतात. आणि ते चित्रच आपल्या जीवनामधलं चरित्र पूर्ण बदलत असतात. ते दिसणारे चित्रच आपल्याला सुखी किंवा दुःखी करत असतात. मला तुम्ही एक सांगा, आता तुम्ही इथं बसले ना, तुमच्या जीवनामधले काही मागलचे सुखाचे चित्र दिसतात, काही दुःखाचे चित्र दिसतात. हे जे चित्र दिसतात ना, चित्र हे कुठं दिसतात? चित्र कुठं दिसत असतात? ज्ञानोबराय बोलतात, त्याला पडद्यावर चित्र. आपण सिनेमाच्या त्या गृहामध्ये गेलात तर समोर एक पांढरा शुभ्र असा लावलेला पडदा असतो. काय असतो? पडदा असतो. आणि त्या पडद्यावर फोकस मारला की त्या पडद्यावर चित्र दिसत असतात. मला तुम्ही एक सांगा, तो पडदा जर नसेल तर चित्र दिसतील का? नाही. तो पडदा नसेल तर चित्र दिसतील का? नाही दिसणार. तसे आपल्या जीवनामध्ये सुखाचे दुःखाचे जे चित्र दिसतात ते कोणत्या पडद्यावर दिसतात? माऊली त्याचं नाव म्हणतात मन. कोणता पडदा आहे? मन. मन रूपी पडद्यावर हे सगळे चित्र दिसत असतात. माझ्या माऊलीची ओवी आहे का? जेत हे संसार चित्र उमटे. कोणते चित्र? जेत हे संसार चित्र उमटे, तो मनरूपी पट फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. दादा आवाज कमी जास्त करायचा नाही, असं म्हणजे म्हणायला की वरी खाली असं आपल्याला करायचं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानोबराय बोलतात, सुखाचे चित्र दुःखाचे चित्र आपल्या मनरूपी पडद्यावर दिसत असतात. याला एक दृष्टांत दिले ज्ञानोबरायाने. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. ज्ञानोबराय बोलतात, सुंदर असं सरोवर असतो, स्वच्छ पाण्याचा तलाव असतो आणि त्या तलावाच्या तीरावर असे सुंदर 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 वृक्ष असतात. काय असतात? वृक्ष असतात. जसे तीरावर वृक्ष असतात तसेच्या तसे त्या पाण्यामध्ये दिसतात. कशात दिसतात? पाण्यामध्ये त्या वृक्षाचं प्रतिबिंब दिसतं. ज्ञानोबराय बोलतात, ते पाण्यामध्ये दिसणारं वृक्षाचं प्रतिबिंब कोठपर्यंत दिसणार आहे तुम्हाला?
कोटपर्यंत दिसणार? जोपर्यंत तलावामध्ये पाणी आहे तोपर्यंत. पाणी आटलं की चित्रही संपले. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. अरे सरोवर आटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये प्रतिबिंब जसे वृक्षाचे दिसू शकत नाहीत, त्याप्रमाणे सुखाचे दुःखाचे आपल्याला जे चित्र दिसतात तो आपला मनरूपी पडदा आहे. म्हणून हा मनरूपी पडदा जर फाटून गेला, हा मनरूपी पडदा जर भगवान परमात्म्याला समर्पण केला तर आपल्या जीवनातलं सुखही संपलं आणि आपल्या जीवनातलं दुःखही संपलं आणि ज्याला मोक्ष म्हणतात तो जीवाला सहज प्राप्त झाला असा त्याचा अर्थ. मन किती संदर्भाचा हा पहिला पैलू. आपलं सुख दुःख मनावर अवलंबून आहे. म्हणून मनाच्या संदर्भात या अभंगामध्ये तुकोबाराय चिंतन करतात. चला मनाचा दुसरा पैलू बघा. ज्ञानोबाराय बोलतात की आपल्याला कोणतंही कर्म करायचं का नाही हे कशावर अवलंबून आहे? आपल्या मनावर अवलंबून आहे. आता आपल्याला या कीर्तनाला यायचं का नाही, आजच्या कार्यक्रमाला जायचं का नाही हे कोण ठरवतं? आपलं मन. आपल्याला शेतात जायचं का नाही, आपल्याला पंढरपूरला जायचं का नाही, आपल्याला त्र्यंबकला जायचं का नाही हे कोण ठरवतं? मन. आणि मनाने संकल्प केल्याच्या नंतर हे संपूर्ण शरीर इंद्रिय त्या पद्धतीने कामाला लागत असतात. कधी? आधी मनाने संकल्प करावा लागतो आपल्याला हे काम करायचं. मनाने संकल्प केल्याच्या नंतर त्या कामाला सुरुवात होते. माझे ज्ञानोबाराय बोलतात आवडे ते वृत्ती कीर्ती, आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनोनीच उठी मग ते वाचा दिठी कराशी. ज्ञानोबाराय बोलतात मग म्हणजे कधी? आधी मनाने संकल्प केला आपल्याला अमकं अमकं कार्य करायचं, आपल्याला अमकं अमकं कर्म करायचं. हा मनाने संकल्प केला रे केला की हे संपूर्ण शरीर हे इंद्रिय त्या पद्धतीने कर्म करत असतात. मला मग एक सांगा, कोणतंही कार्य करायचं का नाही हे तुमच्या मनातच जर नसेल तर ते कार्य होईल का? नाही. आज इथं यायचं हे जर तुमच्या मनातच नसतं, तुमच्या मनाने संकल्पच केला नसता, इथं तुम्ही आज या मंडपात आले असते का? नाही. ज्ञानोबाराय बोलतात मनात असेल तर. काय गोड दृष्टांत दिला माझ्या ज्ञानोबारायने. माऊली म्हणतात जमिनीमधून अंकुर उगवतात. काय उगवतात? जमिनीमधून अंकुर उगवतात. ते कधी उगवतात? कधी उगवतात असं ज्ञानोबारायला विचार. ज्ञानोबाराय बोलतात जमिनीमधून अंकुर कधी उगवतात? तुम्ही म्हणसाल पाऊस पडला की उगवतात. बरोबर आहे. पाऊस पडला की जमिनीतून अंकुर उगवतात, म्हणजे बीज नसलं तरीही उगवतात. बरोबर आहे ना? जमिनीमध्ये बीज असेल तर अंकुर उगवतो. वाचोनी मनीच नाही. काय बोलतात माऊली? वाचोनी मनीच नाही ते वाचेशी उमटेल काय बिजेवी न भुई अंकुर असे. ज्ञानोबाराय बोलतात अरे जमिनीमध्ये बीज असेल तर अंकुर उगवेल ना, जमिनीमध्ये बीजच नसेल तर अंकुर उगवू शकत नाही. तसं कोणतंही कर्म करायचं का नाही हे तुमच्या मनात असेल तरच कर्म होईल, मनात नसेल तर होणार नाही. म्हणजे याही दृष्टीने मन आपलं महत्वाचं आहे. विठ्ठला आपल्या जीवनामध्ये मन किती महत्वाचं याचा तिसरा पैलू ध्यानात घ्या. सज्जनो, हे संपूर्ण जे जग आहे ना, हे संपूर्ण ब्रह्मांड आहे ना, हे हरिरूप आहे, भगवान परमात्माचं स्वरूप आहे. हे सगळे साधू संत शास्त्र वेदांत या सर्वांनी सांगितले. काय सांगितलंय? विठ्ठल विस्तारला जणी, विठ्ठल विस्तारला
स्वरूपाबद्दल चिंतन केलेलं आहे. विठ्ठल विस्तारला जनी, म्हणजे सर्वांमध्ये भगवान परमात्मा भरलेला आहे. माझे निळोबाराय वर्णन करतात. दिशी सगुण हा स्वरूप सुंदर, परिव्यापुनी हा ठेला चराचर. देव दानवादी मानव असुर, या विनवरला नशे तृणांकुर. म्हणजे गवताचा एक तृणांकुर सुद्धा भगवान परमात्म्या वाचून शिल्लक नाही, असं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल चिंतन आहे. विठ्ठला मी आपलं मन आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा पैलू आहे याच्यावर चिंतन करतोय. ध्यानात घ्या. म्हणजे परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, कणाकणात भरलेला आहे. हे सगळं अनुरेणुयान महतोमहीयान श्रुती बोलते, वेद बोलते, परमात्मा सर्वात आहे, कणाकणामध्ये आहे. किंवा आणखीन एक फार गोड प्रमाण आहे, फार गोड, मला आवडीचं प्रमाण आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, सर्वांमध्ये आहे. मी सर्वांच्या या प्रमाणामधून आपल्याला सिद्ध केलेलं आहे. मग आता ऐका, देव जर तुमच्यात माझ्या सर्वांमध्ये जर देवच आहे, तर मला तुम्ही आता एक सावधान बुद्धी ठेवा आणि मला तुम्ही उत्तर द्या. या सगळ्यामध्ये जर देव आहे, तर आम्हाला या सगळ्यामध्ये देव दिसतो का? सगळ्यात देव आहे ना, सगळे संत बोलले ना, मग दिसतो का आम्हाला देवाच्या? या सगळ्यामध्ये देव दिसतो आम्हाला? दिसतो? या सर्वांमध्ये देव दिसतो? नाही दिसत, नाही दिसत, नाही दिसत. मग काय दिसतं आम्हाला? काय दिसतं? जसं तुमचं मन असेल. काय दिसतं? जसं तुमचं मन असेल तसं तुम्हाला जग दिसतं. म्हणजे इथंही मन नावाचा पैलू अत्यंत महत्वाचा आहे. विठ्ठला सज्जन हो, जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, जसे तुम्ही असाल ना तसं तुम्हाला जग दिसणार आहे. आंधळ्याशी जण अवघेचे आंधळे, आपणाची डोळे दृष्टी नाही. आंधळ्या माणसाला सगळं जग आंधळ दिसतं. मग सगळं जग आंधळ आहे का? नाही, सगळं जग आंधळ. मग याला का दिसतं? कारण हा आंधळा आहे ना. हा आंधळा असल्यामुळे याला सगळं जग आंधळ दिसतं. तसं तुम्ही जसे असाल, तुमचं मन जसं असेल तसं तुम्हाला जग दिसणार आहे. किंवा तुकोबारांचा दुसरा दृष्टांत बघा, रोग्या विष तुल्य लागे मिष्ट अन्न, कारण तोंडाशी चवी नाही. एखाद्याच्या अंगाला ताप आला, त्याला रोग झाला आणि मिष्ट अन्न त्याच्या पुढे वाहळलं तर त्याला ते विषासारखं कडू लागतं. मग अन्न कडू आहे का? नाही, याचं तोंड कडू आहे. याचं तोंड कडू असल्यामुळे गोड अन्न सुद्धा याला कडू लागतं. तसं तुम्ही जसे असाल तसं तुम्हाला जग दिसणार आहे. माझ्या तुकोबारायांचं फार एक गोड प्रमाणे, मी जवळजवळ म्हणजे 36-38 वर्षाच्या पूर्वी
स्वानंद सुखनिवासी दोंडा महाराजांच्या मुखातून ऐकलेलं हे चिंतन आहे. शिंदळ्या साल्याचा नाही हा विश्वास, बाईल तो त्यास नवी संबी, दुष्ट बुद्धी चोरी करी निरंतर, तो म्हणे इतर लोक तैसे. काय 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 बोलले तो को बरं? शिंदळ्या साल्याचा नाही हा विश्वास. साला म्हणजे कोण? आपल्या बायकोचा भाऊ. आपण त्याला मेवना म्हणतो. साला साला साला. मग आता याला 2-4 बहिणी होत्या. दिवाळीचा सण आला आणि सगळ्या बहिणी आल्या, पण लहानी काय आली नव्हती. मग हा तिचा भाऊ त्या बहिणीकडे जातो आणि त्या साल्याला विनंती करतो, म्हणजे आपल्या मेवण्याला, बहिणीच्या नवऱ्याला विनंती करतो की बाबा आमच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत, आमची ही लहानी ताई जर 2-4 दिवस आली तर बरं होईल, राहतील 2-4 दिवस, हसतील खेळतील, गोड घास खातील, पुन्हा तुम्ही मनसाल तेव्हा परत आणून सोडतो. तुम्ही मनसाल तेव्हा परत आणून सोडतो, पण काय करा 2-4 दिवस आमच्या लहान्या ताईला पाठवा. मग तुकाराम महाराज म्हणतात पाठवली का? त्यानं पाठवली का? एवढी तिच्या भावाने विनंती केली त्या साल्याला, तरी त्यानं पाठवली का? नाही पाठवली. का पाठवली नाही याचं कारण तुकोबराय बोलतात. त्या बाईचा जो नवरा होता तो शिंदळा होता. कोण होता? तो शिंदळा होता. आणि तो शिंदळा असल्यामुळे तिचा भाऊ सुद्धा त्याला शिंदळा दिसायचा. हा बघा, तो शिंदळा असल्यामुळे तिचा भाऊ सुद्धा त्याला शिंदळा दिसायचा. आणि त्याने मनात विचार केला, भाऊ असला म्हणजे काय झालं, आपली बायको कोणाबरोबर पाठवणं आज योग्य आहे का? कोणावर काय विश्वास आहे? वास्तविक पाहता याच्या जे मनात आलंय ते त्या भावाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. पण त्याला दिसला ना तो शिंदळा. दिसला ना का? कारण हा शिंदळा आहे म्हणून त्याला सगळं जग शिंदळ दिसतं. शिंदळ्या साल्याचा नाही हा विश्वास, बाईल तो त्यास नवी संबे. आपली बायको त्याच्या बरोबर पाठवत नाही याचा अर्थ तुम्ही जसे असाल तसं तुम्हाला जग दिसणार आहे. तुका म्हणे शुद्ध नाही हे मी तुम्हाला सांगतोय. जग सगळं भगवत रूप आहे, पण तुम्हाला दिसत नाही, आपल्याला दिसत नाही का? आपलं जसं मन असेल तसं आपल्याला जग दिसत असतं. मी त्याच वेळेस महाराजांच्या तोंडातून ऐकलेला हा शब्द आहे. म्हटले पंडित नेहरू आपल्या भारत देशाचे पंतप्रधान असताना ते पुण्याला आले. आता मोठे माणसं त्यांचे काम असतात. मग आता ते पुण्यामध्ये आल्याच्या नंतर पुण्यामधल्या एका भागातले एक पूर्ण टीमच त्यांना भेटण्यासाठी गेली. ती टीम होती येरवड्याची. येरवडा म्हणजे आमच्या आळंदीच्या दिशेलाच येरवडा गाव आहे ना, त्या येरवड्याची सगळी टीम नेहरूजीला भेटायला गेली. म्हणजे कोणती टीम होती? जे पुण्याला म्हणजे येरवड्याला कोणतं हॉस्पिटल आहे सगळ्यात प्रसिद्ध? मेंटल. कोणतं हॉस्पिटल आहे? मेंटल हॉस्पिटल. मग ती सगळी डॉक्टर मंडळी नेहरूजीला भेटायला गेली आणि विनंती केली की साहेब तुम्ही आता इथं आलात तर आमच्या हॉस्पिटलला भेट द्या. आता यांची भेट कशाला घ्यायची असे तुम्हाला काही सांगावं लागतंय काय? नाही म्हणजे यांची भेट घ्यायची, यांचा आदर सत्कार कशाला करावा लागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता त्यांनाही वेळ होता, त्यांनी सांगितलं टाइम दिला, काही अडचण नाही, मी तुम्हाला भेट देतो. मग ही सगळी टीम आली. त्या दवाखान्यामधली स्वच्छता वगैरे सगळी, झाड झोड केर कचरा ते बिताड रंगवून सगळी जेवढी वेडी होती त्या हॉस्पिटलमध्ये सगळे जमा केले. त्यांचे ते कपडे काढून सगळे धुवून बी निळ्या बिळ्या देऊन इस्ताऱ्या बिस्ताऱ्या करून दाड्या बिड्या करून त्यांच्या असे टकाटक सगळे. कारण नेहरूजी पंतप्रधान म्हणल्यावर सगळे असे पद्धतशीर केली आणि सगळ्या वेड्यांना समजून सांगितलं हे बघा असे काल रांगेमध्ये उभे राहा. म्हणजे काही चांगले झालेले होते, असे रांगेत उभे राहा, या देशाचे पंतप्रधान येणार आहेत आणि तुम्हाला जे विचारतील त्याचं नीट उत्तर द्या. त्या येड्याने सांगितलं काही अडचण नाही,
तुम्ही म्हणाल ते तयार. मग एका बाजूला अशी डॉक्टरची लाईन उभी राहिली, दुसऱ्या बाजूला ते सगळी वेडे उभे केले आणि नेहरूजीचा तो ताफा आला बुवा. ताफा आल्याच्या नंतर नेहरूजी गाडीतून उतरल्याच्या नंतर प्रत्येकांना विचारू लागले, का रे बाबा तू कुठला, म्हणजे ते येड्यांना, तू कुठला, तुझं गाव काय, तुझं नाव काय, आता तू सांगायचा. डॉक्टर बरोबर सगळं विचारत 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 मग पुढं आला. त्यांनी सांगितलं, का रे बाबा डॉक्टर कसे, उपचार कसे, व्यवस्था वगैरे कशी, असे प्रत्येकाला विचारत विचारत येऊ लागले. तू कुठला, तुझं नाव काय, तुझं गाव काय, असं. पण हे सगळं विचारतात कोणीतरी. असं एक शेवटी जो येडा होता ना, तो सगळं हे पाहू लागला. नेहरूजी पुन्हा त्या शेवटच्या वेड्याजवळ गेले आणि त्याला विचारलं, का रे बाबा तू कुठला, तुझं नाव काय, तुझं गाव कुठलं, सांग सांग बाबा सांग. त्यांनी सांगितलं, मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. कोण म्हणताय? ते येड. मी कुठला आहे, माझं गाव काय, माझं नाव काय, मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण हे सगळं विचारणारे तुम्ही कोण? याला काय माहिती, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, याला काय माहिती कोण आहे? म्हणले तुम्ही कोण? नेहरूजीला योग्य प्रश्न वाटला. त्यांनी सांगितलं, बाबा या भारत देशाचा पंतप्रधान पंडित नेहरू म्हणतात मला. ते येड मोठ्याने हसलं. म्हणजे डॉक्टर चांगले, उपचार चांगले, व्यवस्था चांगली, महिन्या 15 दिवसात तुम्हाला क्लिअर करतील. अरे क्लिअर करतील म्हणजे? ते नेहरूजीने तो डॉक्टरकडे पाहिलं, म्हणले काय म्हणाले, महिन्या 15 दिवसात क्लिअर करतील म्हणल्यावर? अरे डॉक्टरने सांगितलं, साहेब अहो ते येडे, त्याच्या कुठं नादी लागतात. नेहरूजी पुन्हा त्याला म्हणले, अरे महिन्या 15 दिवसात क्लिअर करतील म्हणजे मला काही वेड बिड समजलं काय तू? अरे या भारत देशाचा पंतप्रधान पंडित नेहरू आहे मी. हा, मी काही वेड आहे का तुझ्यासारखा? ते येड पुन्हा हसलो आणि मोठ्यानं हसलं. काय म्हणलं, बरोबर आहे म्हणले साहेब. अहो तुम्ही पंडित नेहरू असले म्हणजे काय झालं, आम्ही इथं सुरुवातीला आलतो त्यावेळेस आम्ही महात्मा गांधी होतो. याचा अर्थ काय? या भारत देशाचा पंतप्रधान पण एक वेडा, त्यांना आपल्यासारखं वेड समजतो. काय समजतो? आपल्यासारखं वेड समजतो. मग ते वेडे होते का? याचा अर्थ तुम्ही जसे असाल तसं तुम्हाला जग दिसणार आहे. विठ्ठल आता हे झालं. त्याला एक सात्विक रामायणामधलं एक चिंतन सांगतो. जसं तुमचं मन असेल, जशी तुमची भावना असेल, तसं तुम्हाला कसं जगतं. त्यावेळेस एकनाथ महाराज रामायण लिहू लागले. प्रकाश महाराज रामायणाचं लिखाणाचं काम चालू होतं आणि ते रामायण ऐकण्यासाठी हनुमंतराया सगळ्यांच्या पुढे येऊन बसायचे. असं तुम्ही जशी माझ्या पुढे बसला, अशा सगळ्यांच्या पुढे हनुमंतराया एका वृद्ध वेशामध्ये येऊन बसायचे. आता नाथ महाराज रामायण सगळं चाललं, हनुमंतराय ऐकत होते. मग आता सीता चोरून नेली, अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवली. आता अशोक वाटिकेमध्ये कशा कशाचे वृक्ष होते, कोणते कोणते फुलं होते, त्या फुलाचे रंग कसे होते, नाथ महाराजांनी सगळं गोड वर्णन केलं. त्या फुलाच्या रंगाचं वर्णन चालू झालं आणि एकनाथ महाराज म्हणतात, आई साहेबा ज्या अशोक वाटिकेमध्ये होते आणि त्यांच्या अवतीभोवती जे फुलाचे वृक्ष होते, त्या फुलाचे असे सुंदर सुंदर असे पांढरे शुभ्र फुलं होते. कसे होते? पांढरे शुभ्र फुलं होते. आता हनुमंताने इथपर्यंत ऐकलं, सगळं बरोबर होतं. पण पांढरे शुभ्र फुलं म्हटल्याच्या नंतर हनुमंतराय बोलले. पण ते हनुमंतरायाच्या रूपात नव्हते, एका म्हाताऱ्याच्या रूपात होते. ते म्हणले, ओ एकनाथ महाराज थांबा थांबा थांबा. म्हणले काय झालं, काय झालं? म्हणले हे तुमचं बाकीचं रामायण सगळं बरोबर आहे, पण तुम्ही ज्या फुलाच्या रंगाचं वर्णन केलं ना, हे चुकीचं वर्णन करताय तुम्ही. नाथ महाराज म्हणले, काय म्हणले? चुकीचं? हा. म्हणले कोणत्या रंगाचे फुलं होते? एकनाथ महाराज म्हणले पांढऱ्या रंगाचे फुलं होते. ते म्हातारं म्हणलं, हनुमंतराय म्हणले, नाही नाही महाराज, लाल रंगाचे फुलं होते, लाल रंगाचे. लाल रंगाचे? नाथ महाराज इत महाराज ते कोणही सांगितलं कोणाचं ऐकणारे होते का? तो म्हणले बाबा गप बस म्हणले, ऐकू वाटलं तर ऐक, नाही ते जा उठून म्हणले फुलं पांढरेच होते. आता हे हनुमंतराय महाराज हे म्हणलं, पांढरे नाही लालच होते. नाथ महाराज म्हणले, तुला काय माहित? म्हणले, मी पाहिले. म्हणले, तू पाहिले? झाले हनुमंतरायाच्या रूपामध्ये प्रगट. मी हनुमंतराय म्हटले, मी प्रत्यक्ष फुलं पाहिले, फुलं पांढरे नव्हते, फुलं लाल होते. आता तर नाथ महाराजांना माघार घ्या. म्हणले, हनुमंतराय तुम्ही हनुमंतराय आहेत, मी तुमच्या पाया पडतो, ही गोष्ट वेगळी आहे, पण फुलं पांढरेच होते. आणि जेव्हा महाराज झालं सगळं त्यांचं, आता काय करावं? मग म्हणले, आता या दोघांचं सुरू झाल्याच्या नंतर म्हणले, आता एक याला पर्याय काय? म्हणले, ज्या आई साहेब त्या वनात होत्या आपण त्यांना विचारू. कोणाला? सीता आई साहेबांना विचारू.
अहो जसं सीता आईसाहेबांचं स्मरण केलं, सीता आईसाहेब तिथं प्रगट झाल्या आणि दोघांनाही विचारलं हनुमंतरायाने, नाथ महाराजांनी आईसाहेबांना विचारलं, आईसाहेब तुम्ही सांगा फुलं कशी होते, त्या फुलाचा रंग कसा होता? नाथ महाराज म्हणतात पांढरे होते, हनुमंतराया म्हणतात माझं म्हणणं लाल होते. आता तुम्ही तिथं प्रत्यक्ष पाहिले, तुम्ही सांगा फुलाचा रंग कसा होता? सीतामाई म्हणल्या, हे बघा फुलं पांढरे नव्हते, फुलं लाल नव्हते, फुलं निळे होते. फुलं कसे होते? निळे होते. आता जमलं का? म्हणले आता हा न्याय कुठे न्यायचा? आता तिथं सगळ्यांचा मालक डायरेक्ट प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं, तेही तिथं प्रकट झाले आणि या तिघांचं भांडण. आता ते रामप्रभू आहेत. म्हणले हे बघा भांडू नका, तुमच्या तिघांचंही म्हणणं बरोबर आहे. नाथ महाराज तुमचं काय म्हणणं आहे? पांढरे, बरोबर पांढरेच होते. हनुमंता तुझं लाल, बरोबर लालच होते. सीता तुझं म्हणले निळे, बरोबर तुझं. अरे म्हणले सगळ्यांचं बरोबर कसं काय? तिघांचे 3 मतं झाले आणि तुम्ही म्हणता सगळ्यांचं बरोबर, हे असं कसं काय? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, महाराज नाथ महाराज तुमचं जे मन आहे ना ते सत्वगुणामध्ये रंगलेलं आहे. कसे आहात तुम्ही? सत्वगुण शांतीचे सागर आहात, म्हणून तुम्हाला ते फुलं पांढरे दिसतात. हनुमंता तुला लाल का दिसले माहितीये का? तुला त्या रावणाचा राग आला होता, तुला क्रोध आला होता सीतामाई चोरून आणल्याबरोबर, म्हणून तुझ्या सगळं रक्त डोळ्यात उतरलं होतं, म्हणून तुला ते लाल दिसू लागले. आणि आईसाहेब सीतामातेला सांगितलं, सीता तुला माझं चिंतन करून 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 माझा निळा रंग असल्यामुळे तुला ते फुलं कसे दिसू लागले? तुला निळे दिसू लागले. याचा अर्थ तुमचं जशी मनाची वृत्ती असेल तसं तुम्हाला जग दिसत असतं. हा मनाचा तिसरा पैलू आहे. विठ्ठला विठ्ठला आणि आपल्या मनाचा चौथा जो पैलू आहे तो ध्यानात घ्या. आपला बंध आणि मोक्ष ज्याला म्हणतात, हे कशावर अवलंबून आहे? शास्त्र सांगतं, मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम मनः. आपलं बंधन आणि मुक्ती कशावर अवलंबून आहे? आपल्या मनावर. आता आपण ठरवू शकतो आपण बंधनामध्ये आहोत का मुक्त आहोत. तुम्ही म्हणसाल कसं? विचार करा. तुमचं मन जर विषयासक्त असेल, तुमचं मन जर संसारासक्त असेल तर समजावं आपण बंधनात आहोत. आणि तुमचं मन जर निर्विषय असेल, संसाराच्या बाहेर पडलं असेल तर समजावं आपण मुक्त आहोत. म्हणजे बद्धता आणि मुक्तता कशावर अवलंबून आहे? आपल्या मनावर. आता पुन्हा एकदा सगळेच पैलू आहे का? आपल्या जीवनातलं सुख दुःख मनावर अवलंबून आहे. कोणतंही कर्म करायचं का नाही मनावर अवलंबून आहे. हे जग परमात्म रूप आहे, पण तुम्हाला कसं दिसतं हे सुद्धा मनावर अवलंबून आहे. आणि बंध आणि मुक्ती कशावर अवलंबून आहे? मनावर अवलंबून आहे. मन एवढा महत्वाचा पैलू असल्यामुळे, ऐका, मन एवढा महत्वाचा पैलू असल्यामुळे सर्व संत या मनाच्या संदर्भात चिंतन करतात. मायबाप, काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे सर्व आपले साधू संत त्या मनाला उपदेश करतात. काय करतात? काय करतात? मनाला उपदेश करतात. उपदेश करूनही मन ऐकत नाही, त्यावेळेस त्या मनाच्या समोर भीक मागतात. भीक मागूनही मन ऐकत नाही, त्यावेळेस या मनाचं गऱ्हाणं भगवान परमात्माकडे करतात. मनाला उपदेश करतात. नको नको रे म्हणा कुंतु माया झाली, नको नको रे म्हणा कुंतु माया झाली, नको नको रे म्हणा कुंतु माया झाली, नको नको रे म्हणा कुंतु माया झाली. सगळ्यांना बंक वाटे. काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठची बहीण, शेजची कामेन दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनी, एका सोडविना कोणी
आपल्या मनाला केलेला उपदेश नामदेवराय बोलतात. नामदेवरायांचा उपदेश आहे का? अरे मना शोक करशी किती, हे वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती जाय जणे. नामदेवराय आपल्या मनाला उपदेश करतात. पण हे मन एवढं धड आहे का? उपदेश करूनही मन ऐकत नाही. कारण मनाचा स्वभाव कसा आहे महाराज? तुकोबराय नाटाच्या अभंगात चिंतन करतात. म्हणले भ्रमणान पृथ्वी राही दिशा, सप्त पाताळे आकाशा. हे उपदेश करूनही मन ऐकत नाही. याला किती सांगून पा ऐकत नाही. मग आता संतांनी विचार केला काय कराव काय कराव. हे मन जर नाही ऐकलं तर आपला परमार्थ बुडाला. आपण देवाकडे जाऊ शकत नाही, आपण परमार्थ भक्ती करू शकत नाहीत. मग दुसरा पर्याय संतांनी निवडला. कोणता? असा मनाच्या समोर पदर पसरला महाराज आणि भीक मागतात. भीक, हे मना बाबा तू समर्थ आहेस, तुझ्या एवढं बल, तुझ्या एवढी शक्ती माझ्यात नाही. म्हणा एक काम कर, काय मला इकडं तिकडं भटकवू नको, मला माझ्या परमात्माकडे घेऊन चाल. कोणीकडे घेऊन चाल? माझ्या परमार्थाकडे घेऊन चाल. इकडं तिकडं खड्ड्यात नेऊन टाकशील म्हणा, तुझ्या पाया पडतो बाबा, तुला भीक मागतो. तुकोबराय बोलतात. तुका म्हणे म्हणा मज भीक द्यावे दिना, भीक द्यावे दिना, मज भीक द्यावे दिना, म्हणा मज भीक द्यावे ना, मज भीक द्यावे ना, मज भीक द्यावे. ऐकत नाही. बरं भीक मागितले तर ऐकलं का? नाही महाराज तरी ऐके ना. मग शेवटी तुकोबराया पांडुरंग परमात्माकडे गेली. का? तुकोबरायाने विचार केला हे मन आपलं ऐकणार नाही. का? कारण मन आपलं नाही. पुन्हा बोलतो शब्द, हे मन आपलं ऐकणार नाही. का? कारण मन आपलं नाही. मग कोणाचं आहे? हे परमात्माचं आहे. गीतेचा 10वा अध्याय काढा आणि विभूती योग बघा. काय बोलतात भगवान परमात्मा? इंद्रियानाम मनच्चास्मी भूतानाम अस्मी चेतना. अर्जुना इंद्रियामध्ये मन मी आहे. इंद्रियामध्ये मन कोण आहे? मी आहे. मग आता मन जर भगवान परमात्मा आहे तर देवाने आपलं ऐकायचं का आपण देवाचं ऐकायचं? हा प्रश्न उभा राहतो का नाही? जगद्गुरु तुकोबराया पांडुरंग परमात्माकडे गेली आणि सांगतात देवा अरे मनाच्या संदर्भात तू बोलतोस मन मना भमत भक्तो मध्या जीवा मनस गुरु. अर्जुना तू हे मन मीच करी माझे भजनी प्रेम धरी. हे सगळं जे बोलतोस देवा, पण हे तुझं मन तुझ्याकडे येत नाही ना. काय बोलले? मन तुझ्याकडे येत नाही. पांडुरंग परमात्मा म्हणले मन माझ्याकडे येत नाही, मग जातं कुठं? म्हणले ते नको विचारू. वा, ते नको विचारू. कुठेही जातं, फक्त तुझ्याकडे येत नाही. सगळा अभंग म्हणून दाखवत नाही, फक्त शेवटचं श्लोक बोलतो मी. एक चिंतन त्याच्यातलं सांगतो. माशी आहे ना, माशी, माशी कशावरही बसेल, घाणीवर बसेल, दुर्गंधीवर बसेल, सडलेल्या पदार्थावर बसेल, पण सुगंधावर बसणार नाही. तसं मन आहे, विषयाकडे जाईल, याच्यात जाईल, त्याच्यात जाईल, पण परमार्थामध्ये येत नाही. हो, तुकोबराय बोलतात सुगंध चंदन सांडोनिया माशी. काय काय काय? सुगंध चंदन सांडोनिया माशी, बैशे दुर्गंधेशी अत्यादरे. सुगंधावर चंदनावर बसणार नाही, पण दुर्गंध पाहायला माशीने की तिथं बसल्याशिवाय राहणार नाही. तसं आमचं मन आहे. हो, देवाकडे जाणार नाही, परमार्थ करणार नाही, पण विषय दिसले की तिथं मात्र डोकं खुपसल्याशिवाय राहणार नाही. हे असं मन आहे देवा माझं. हो, कुठेही जातं पण तुझ्याकडे येत नाही. मग पांडुरंगाने विचारलं महाराज हे मन माझ्याकडे आणण्यासाठी काही प्रयत्न साधना केल्या? तुकोबराय म्हणतात देवा केल्या नको रे विचारू, काय नाही केलं ते विचार. काय काय करी तो या मना हरी नाही के नारायण करुणा त्याची करी वंदना नेहुना हरिले काय काय करी नारायण हरी नाही के नारायण
परमात्मा समोर मांडलं, उपदेश केला, नाही ऐकलं. भीक मागितलं, नाही ऐकलं. आता परमात्माकडे नेलं तरी देवाचं तरी ऐकते काही. मन देवाचं सुद्धा ऐके ना. मग तुकोबारायांनी शेवटचं हत्यार उपसलं. शेवटचं हत्यार आहे का? म्हणा आता तुझं लय बिल झालं. ही माझी भाषा आहे. लय बिल झालं तुझं. तुला उपदेश करून पाहिला ऐकत नाहीस. भीक मागितलं तरी ऐकत नाहीस. देवाकडे तुला घरानं घेऊन गेलो तरी ऐकत नाहीस. आता बघ तुला शेवटचा इशारा देऊ, सावधान हो सावधान. आणि आता जर तू सावधान झाला नाही तर तुझं पुढे काहीच खरं नाही. अभंगाचं दुसरं आता माझ्या मना होय सावधान, 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 आता माझ्या मना होई 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 सावधान. ओ पुण्याची जाना कार्यसिद्धी, ओम पुण्याची जाना कार्यसिद्धी, ओम पुण्याची जाना कार्यसिद्धी, ओम पुण्याची जाना कार्यसिद्धी, आता माझ्या मना होय सावधान, आता माझ्या मना होय सावधान, ओम पुण्याची जाना कार्यसिद्धी, ओम पुण्याची जाना कार्यसिद्धी, ओम पुण्याची जाना कार्यसिद्धी, ओम पुण्याची जाना कार्यसिद्धी, आता माझ्या मना होय सावधान, आता माझ्या मना होय सावधान, आता माझे मना होई सावधान, ओम पुण्याची जाना कार्यसिद्धी, ओम पुण्याची जाना. आता माझ्या मना काय? आता माझ्या मना होई सावधान. सावधान शब्द दिसला ना की आपण सावध राहिलं पाहिजे. कारण सावधान शब्द जिथं आता आम्ही रोडवर गाडी चालवत असताना सावधान शब्द ड्रायव्हरला दिसला की त्याने सावधानच झालं पाहिजे. हे काय करते, मरायची का तुला? सावधान म्हणते ना, सावधान हो सावधान हो सावधान. आणि नाही सावधान झाले तर मग धोका आहे महाराज समोर, धोका. तसं म्हणा आता सावधान हो. आता म्हणजे शब्द कधी येत असतो? आता शब्द कधी येतो? इथून पाठीमागे म्हणा तू बेसावध राहिला, चाललं पण आता तुला बेसावध राहून चालणार नाही का? कारण आता तुझं शरीर पहिल्यासारखं राहिलं नाही. काय आता तुझं शरीर पहिल्यासारखं राहिलं नाही. मग आता तुला ऊर्ध्वत्व प्राप्त होतंय. काय प्राप्त होतंय? तुला म्हातारपण प्राप्त होते, म्हातारपण. म्हणून तरुणपणात जरा बेसावध राहिले तरी चालतंय, तरुणपणात बेसावध राहिले तरी चालतंय, पण म्हातारपणात माणसाने सावध राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज म्हातारपणात सावध राहिलं पाहिजेत म्हणजे हे म्हातारपण येतं कधी माणसाला? प्रश्न आहे का नाही? म्हातारपण आलेलं कसं कळायचं? काही तारीख वार, काही तिथी बिथी काही नाही. बाकीच्या सगळ्या तारखे असतात, ध्यानात द्या. आता आपण जेवढे आहात ना इथं, आपल्या सर्वांपैकी कोणालाही जर मी विचारलं, आता सगळ्यापैकी कोणालाही जर मी विचारलं तुमची जन्म तारीख काय, सगळे सांगणार, एका मिनिटात सांगणार ना. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला, तुम्हाला पहिला मुलगा कोण्या तारखेला झाले, मुखपाठ
मुखपाठ तुमचं लग्न कोण्या तारखेला झालं हे तर तोंडपाठ सगळ्या तारखी माहित आहेत. म्हणजे तुमचा जन्म कधी झाला, तुमचं लग्न कोण्या तारखेला झालं, तुम्हाला मुलगा कोण्या तारखेला झाला, या सगळ्या तारखी तुम्हाला पाठ आहे. आता चौथं एक विचारतो मी तुम्हाला, तुम्ही म्हातारे कोण्या तारखेला झाले? हे नाही, तारीख नसते, मग हे लक्षण असतात. लक्षण असतात वृद्धपणाचे. कानावरचे केस पांढरे होतात आधी माणसाच्या. कशाचे? कोणते केस पांढरे होतात? कानावरचेच का? याचा अर्थ असा आहे, कारण कानावर पांढरे झालेले केस इकडले तिकडले नाही, आधी कानावरचे पांढरे होतात. का? कारण ते पांढरे झालेले केस त्याच्या कानात गोष्ट सांगतात. गोष्ट काय सांगतात? गोष्ट सांगतात. बरं, ती गोष्ट सांगतात म्हणजे एखादी आजी आपल्या नाताला सांगते असली गोष्ट नाही, असली गोष्ट नाही. मग कसली गोष्ट? अभंगाचं प्रथम चरण. जरा करना मोळी, जरा करना मोळी, जरा करना मोळी, जरा करना सांगवानी गोष्टी. जरा करना मोळी, सांगो आले गोष्टी, जरा करना मोळी, सांगो आले गोष्टी, गोष्टी हा जरा करना मोळी, सांगो आले गोष्टी, जरा करना मोळी, सांगो आले गोष्टी, जरा करना मोळी, सांगो आले गोष्टी, जरा करना मोळी, सांगो आले गोष्टी. मृत्यूची भेटी जवळ आली, मृत्यूची भेटी जवळ आली, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, होई सावधान. जरा म्हणजे वृद्धपण. कर्णमुळी कानावरचे केस पांढरे झाले, सांगू आली गोष्टी. गोष्ट सांगायची काय? मृत्यूच्या भेटी जवळ आली. अरे तुझं मरण जवळ आलंय, मरणाची भेट, मृत्यूची भेट तुझ्या जवळ आले. मग आणखीन तुझं शरीर चांगलं आहे ना? हो. आणखीन इंद्रिय चांगले आहेत ना? ज्ञानोबराय बोलतात, ऐका ऐका ऐका, फक्त 15 मिनिटं राहील आपल्याकडे. 15 मिनिटाच्या पुढे 1 मिनिट आहे. ऐका, फक्त 15 मिनिटं ऐका. ज्ञानोबराय बोलतो, ते शहाणे माणसं असणं, शहाणे माणसं ते काय करतात? जोपर्यंत आपले इंद्रिय चांगले आहेत, शरीर चांगलं आहे, तोपर्यंत त्याच्याकडून योग्य कर्म हे करून घेतात. माझ्या माऊलीच्या होय बघा, म्हणून ऐकणे पावे, तव ऐकणे घाली आधवी, पंगुण होता जावे येथोनिया. शहाणे माणसं काय करतात? जोपर्यंत कान चांगले आहेत ना, कान ऐका, तोपर्यंत ऐकून घेतात. ऐकतात म्हणजे काही ऐकत नाहीत, ज्यामुळे उद्धार होईल अशाच गोष्टी ऐकतात. पंगू न होता जावे येथोनिया. पाय चांगले आहेत ना, तीर्थयात्रा करून घ्या, या पायाकून चांगले कर्म करून घ्या. दृष्टी जवळ आहे, डोळे आहेत ना, पहावे ते तुले पहावे, मुकत्वा आधी वाचा वाही सुभाषी. डोळे आहेत ना आणखीन चांगले, पाहून घ्या, पाहून घ्या. का? कारण हे डोळे जाणार आहेत. काय? डोळे जाणार आहेत ना, आणखीन दिसतंय ना, पाहून घ्या. पण काही नका पाहू, देव पहा. डोळे तुम्ही घ्या रे,
काही नका पाहू. आणखीन बोलता येतंय ना? सुभाषित वाचा वाहे. बोलता येतंय ना? बोलून घ्या, बोलून घ्या. प्रकाश महाराज बोलण्याच्या बाबतीत आपण कंजूसाई करतच नाही. कारण ही वाणी कधी जाईल पता नाही. वाचस्पतीची वाचा गेली. जगन्नाथांना आपल्या नाशिकमध्ये प्रसिद्ध, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वाचस्पती त्यांची वाणी गेली महाराज. वाचा जाते वाचा. हा मग आहे ना आणखीन? बोलून घ्या. मुकत्वा आदि वाचा वाहे सुभाष. हात होतील खुळे. माऊली बोलतात हात होतील खुळे, हे पुढील मोठके नकळे. तव करुणी घाली सकळे दाना देखे. हात आहेत ना चांगले, दान धर्म करून घ्या. का? हे सर्व इंद्रिय तुम्हाला सोडून जाणार आहे. हा सगळे इंद्रिय तुम्हाला सोडून जाणार आहेत ना आणखीन चांगले, यांच्याकडून योग्य कर्म करून घ्या. तुम्ही म्हणसाल नाही केले तर? नाही केले तर माऊली मग आता पुढची उभी आहे का? माऊली म्हणतात जोपर्यंत शरीर चांगलं आहे, इंद्रिय चांगली आहेत, तोपर्यंत हिच्याकून जे करायला पाहिजे ते जर नाही केलं तर मग पुढं काय होईल ते ऐक. माऊली बोलतात आईशी दशा होईल पुढे. आईशी म्हणजे कशी? डोळ्याने दिसणार नाही, कानाने ऐकू येणार नाही, पायाने चालवणार नाही, उठता येणार नाही, बसता येणार नाही, हाताने तुला काहीच करता येणार नाही. एवढंच नाही, पूर्ण वृद्धत्व तुला प्राप्त होईल. वृद्धत्व. आणि मग काय होईल? माऊली बोलतात आईशी दशा होईल पुढे. तै मन होईल वेडे. काय होईल? मन होईल वेडे. वेडा होतो महाराज माणूस, वेडा. त्याने आयुष्यभर जे करायला पाहिजे ते जर नाही केलं तर म्हातारपणी वृद्धपणात लोक वेडे होतात. वेडे, पागल होऊन मरतात. पागल. हा बघा तुम्ही, भ्रमिष्ठ होतात. त्यांना काही कळत नसतं, बुद्धी भ्रष्ट होते त्यांची. का? कारण जीवनभर जे करायला पाहिजेत ते केलं नाही. माऊली म्हणतात ऐशी दशा होईल पुढे. मग त्याचा गावात मान, इकडं मान, तिकडं मान. त्या कोण मान देतं महाराज तिथं? पागल होतो तो. अरे बाहेरचे लोक जाऊ द्या, त्याची बायको काय म्हणते त्याला तुकोबाराय बोलतात. बाईल म्हणे खर. खर 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 म्हणजे गाढव. काय म्हणते बायको? ए गाढवा, तू मरत कसा नाहीस? बघा, ज्या नवऱ्याने आयुष्यभर तिच्यासाठी कबाड कष्ट केले, कुठल्याच सुखाची तिला उणीव पडू दिली नाही, ती बायको तुकोबाराय बोलते त्याला म्हणते ए गाढवा खर. मरता तरी बरी. मरत का नाहीस? नाशिविले घरे थुंकून या. मात्र तुम्ही खरं सांगा, ज्या पत्नीसाठी आयुष्यभर आपण सगळं केलं आणि ती मरता मरता म्हणली हे गाढवा तू मरत कसा नाहीस, ती म्हणसाल काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन करसाल तुम्ही? पागल होणार तुम्ही, पागल, वेडे. तय मन होईल वेडे. वेडा होशील, वेडा तुम्ही. का? कारण कोणीच तुम्हाला चांगलं बोलणार नाही. आणखीन बोलू मायबाप तुम्हाला, तुम्ही जर मरताना वेडे झाले तर हे ज्ञानोबराया तुकोबराया भगवान परमात्म्याने सांगितलेला कसा उद्धार व्हायचा आपला? भगवान काय बोलतात अर्जुनाला? अंतकाले क्षमामे. अर्जुना, अंतकाळीच्या वेळेला माझं स्मरण करता करता जो या देहाचा त्याग करतो तो माझ्या परमधामाला प्राप्त होतो. मग आता तुम्ही जर वेडे झाले तर देवाचं ध्यान लागेल तुम्हाला? तुम्ही जर वेडे होऊन मेले तर देवाचं भजन होईल का? मला सांगा ना तुम्ही. तुकोबाराय बोलतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. बरे हे नाम मुखालेलं शहाणा येडा लागेल का शहाणा? काय म्हणणं आहे तुमचं? पागल झाल्यावर घेईल का नाव देवाचं? ध्यान लागेल त्याला? घेत आसे शहाणा तो घेत आसे. शहाणा तो गीत तुका मने सर्वाहुनी. तुका मने
तो धनी घेत हा घेता से शहाणा तो धनी घेता से घेता से शहाणा तो धनी घेत. माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटात अत्यंत महत्वाचं चिंतन आपल्या समोर मांडणार आहे. 10 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये मरतानी माणसं वेडे होतात. याचं कारण आयुष्यभर त्यांनी जे करायला पाहिजे ते केलं नाही. मग आयुष्यभर तुम्ही जे करसाल तेच मरताना तुमच्या पुढे येईल. हे माऊलीच्या ओव्या भगवान परमात्माच्या मुखातल्या. माऊली बोलतात, जीवी जितीनी अवसरे जे आवडो निया जीवी उरे तेची मरणाची मरे फार हो लागे म्हणून मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून सदा सदा शब्द महत्वाचा आहे. स्मरावे मातेची तो सदा स्मरण केलं तर मरताना तुम्ही चांगले राहणार, नाहीतर वेडे होणार. वेडे मरताना लोक वेडे होतात. याचे 4 कारण मी तुम्हाला सांगणार आहे 10 मिनिटामध्ये. माझ्या सगट आपल्याला त्या रस्त्याने जायचंय म्हणून हे आपल्याला अत्यंत महत्वाचे कारण आहेत. वेड होऊन मरायचं नाही, आपल्याला पागल होऊन मरायचं नाही. ऐका, माणसं मरताना वेडे का होतात याचे 4 कारण. हे 4 कारण म्हणजे 4 दुःख आहेत. कोणतं दुःख? पहिलं दुःख आहे देहात्मक, दुसरं दुःख आहे पापात्मक, तिसरं दुःख आहे मोहात्मक आणि चौथं दुःख आहे स्वात्मक. हे 4 दुःख असतात महाराज. इथं ऐका, ध्यान देऊन ऐका. हे नुसतं कीर्तन म्हणून ऐका. हे आपलं जीवन आहे, आपल्याला जायचं याच्यातून. माणसं मरताना वेडे का होतात, वृद्धपणात वेडे का होतात? पहिलं दुःख देहात्मक. देहात्मक म्हणजे हे शरीर आहे महाराज. चालता चालता बोलता बोलता जर गेलं ना, लय चांगला मृत्यू, लय चांगला मृत्यू. म्हणतो कशाने अटॅक न जाऊ, कशाने जाऊ, पण चालता चालता बोलता बोलता गेला चांगला मृत्यू. पण 8-8 10-10 वर्ष जर एका जागेवर पडायची वेळ आली नाही याला, मग फार भयानक आहे. लासलगाव जवळ विंचूर आहे ना महाराज, आंधळे महाराज, म्हणजे असे बरेच पाहिले महाराज. भुजबळ साहेबाच्या घरातली म्हातारी होती ती, आमचे कानडे. 10 वर्ष ते मेमरीचं ऑपरेशन, 10 वर्ष घरात गेले की म्हणायची, बाबा त्याला म्हणाव नाही. आता काय किती आपल्या हाती आहे का ते सगळं? बर महाराज, कोण केलं तर उठून बसायचं, कोण केलं तर या डंगावरचं त्या डंगावर व्हायचंय. 10 वर्ष. मी आपल्या सगळ्यांना विचारतो, जसं माझं कीर्तन आणखी 1.5 तास तर नसेल झाला, पण जसं माझं कीर्तन सुरू झालंय तेव्हापासून तुम्ही बसलेली मांडी कोण हलवलीच नाही असं कोण आहे तुमच्या? हो, नीट बसतात नाही म्हणून खुर्च्या लावल्या का नाही आपण? लावल्या ना. बरं, खुर्चीवर बसूनही तुम्ही इकडं तिकडं झालेच नाही असा कोण आहे तुमच्या? म्हणजे 1.5 तास आपण एका जागेवर बसू शकत नाही. इकडली मांडी तिकडं, तिकडली मांडी इकडं, एवढ्या कळा लागतात गुडघ्यात, मांडीत, कंबरात. मग ज्याला 8-8 10-10 वर्ष एका जागेवर पडायचंय त्याचं काय होत असेल जरा विचार करा ना थोडा. 8-8 10-10 वर्ष एका जागेवर पडायचंय महाराज. पूर्ण अंगामध्ये वेदना असतात. याला म्हणतात, हो, याला म्हणतात देहात्मक दुःख. कोणतं दुःख आहे? देहात्मक. माणसं मरताना वेडे होतात, हे पहिलं कारण. मग एवढं जर त्याच्या देहामध्ये जर वेदना असतील, ऐका, त्याला देवाचं स्मरण होईल? आंधळे महाराज, ध्यान लागेल त्याला एवढ्या दुःखात? नाही महाराज, शक्य नाही. त्याला जीवनभर अभ्यास करावा लागतो. बरं, हे दुःख जाऊ द्या, दुसरं दुःख आलं पुन्हा. एकावरच नाही मिटलं. दुसरं दुःख आहे पापात्मक दुःख. पापात्मक म्हणजे जीवनभर आपण काय करायलो, काय खायलो, काय पियालो, चांगलं करायलो का वाईट करायलो, वाईट खायलो का वाईट पियालो, आता काही कळे ना. मदोमत्त झालात तुम्ही. पैशाच्या मदात, सत्तेच्या मदात, किंवा शरीराच्या ताकदीवर, काय खायले, काय प्यायले, पाप करायले का पुण्य करायले, काही कळे ना. गणित नाही तुमच्याकडं. पण हे सगळं कधी दिसतं माहिती तुम्हाला? एकदा शिल्पर कोचवर पडला ना म्हातारा होऊन, मग याला दुसरं कामच नसते काही. मग जीवनभर केलेले कर्म त्याला चित्रपटासारखे दिसत असतात. ऐका, काय दिसतंय? जीवनभर केलेले पाप त्याला असे चित्रपटासारखे दिसतात. आपण कोणाच्या लेकी बाळीचं वाटुळं केलं,
हा, कोणाकोणाच्या सोयरीकी संबंध मोडले, हे हे सगळं 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 दिसतंय. केलेले कुकर्म, केलेले पाप कर्म सगळे त्याला दिसत असतात. आणि मग त्याला वाटतं देवा मी हे नव्हतं करायला पाहिजे, मी हे नव्हतं करायला पाहिजे. पण आता असं वाटून चालेल का? मी आत्ता का सांगायलो तुम्हाला, आपल्यावर ही येळ येऊ नये. आत्ता वाटून चालणार नाही का? कारण तू कर्म केलेत, त्याची फळं आता तुला भोगावीच लागणार. म्हणून माणसं म्हणतात बघा हो यम लागले, यम लागले, यम लागले, हो यम दिसायले त्याला. यम नसतात दिसत, मग हे केलेले पाप दिसतात त्याला. आणि मग घाबरतो तो. किती घाबरतो माहितीये तुम्हाला? किती घाबरतो? हो, मलमूत्र, ऐका, मलमूत्र सुद्धा वस्त्रामध्येच विसर्जित करतो, एवढा घाबरतो. हा, हे दुसरं कारण पापात्मक दुःख. दुसरं कारण वेड होण्याचं, पहिलं देहात्मक, दुसरं पापात्मक, तिसरं मोहात्मक. मोहात्मक म्हणजे आता मी मेल्याच्या नंतर या मागच्याच काय होईल? हे एवढी मोठी इस्टेट कमवून ठेवली, एवढं मोठं धन कमवून ठेवलं, पोरं नीट सांभाळतील का नाही, सोना माझ्या चांगल्या वागतील का नाही, एवढसा माझा नातू माझ्याशिवाय खात नाही, माझ्याशिवाय पित नाही, माझ्याशिवाय झोपत नाही, मी गेलो तर याचं काय होईल? मोह. मोह काय? मोह, मोहात्मक दुःख. मग मला तुम्ही एक सांगा, पहिलं देहात्मक, दुसरं पापात्मक, तिसरं मोहात्मक. हे तीन तीन दुःख ज्याच्यामध्ये आहेत त्याला देवाचं ध्यान लागल? आंधळे साहेब लागल ध्यान? रामनाथ पाटील लागल ध्यान? कशाचं महाराज? ध्यान, नामस्मरण या तीन दुःखात नाही महाराज, नाही लागणार. आणि चौथा आहे का ना पुन्हा, आता माझं काय होईल? याला स्वात्मक दुःख म्हणतात. आता माझं काय होईल? मग हे चार चार दुःख ज्याच्या पुढे आहेत मायबाप, तो देवाचं भजन, त्याचा मृत्यू चांगला होऊ शकत नाही. माऊली म्हणतात का? याने जीवनभर जे करायला पाहिजे ते केलं नाही. हो, याने कथा कीर्तन कधी केलं नाही, दान धर्म कधी केला नाही. मग आता ही वेळ आली आणि हा पागल झाला. ऐशी दशा होईल पुढे, तै मन होईल वेडे. मग काय करायचं माऊली? तुम्ही सांगा. माऊली म्हणतात एक काम करा, तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. काय 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 काय? चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. आपल्या आत्मज्ञानाचं चिंतन करून ठेवा. म्हणजे या देहातून देह जाण्याच्या आधी बाहेर पडा. याला अध्यात्म विद्या म्हणतात महाराज. हे आपल्या ज्ञानोबा तुकोबारांचे वारकरी संप्रदाय एवढा एवढा समजू नका, ही अध्यात्म विद्या आहे. अध्यात्म विद्या, विद्या नाम सर्वात श्रेष्ठ विद्या आहे. म्हणून मायबाप जोपर्यंत आपले शरीर चांगले आहेत तोपर्यंत आपण आणखीन बोलू तुम्हाला. परमार्थ जो करायचा आहे ना आपल्याला, परमार्थ सत्कर्म जे करायचेत ना, ते धन मिळावं, पद मिळावं, लेकरं बाळ सुखी व्हावेत याच्यासाठी नाहीत. आणि देव हे सगळं करतही नसतो. पुन्हा ऐका, लोक म्हणतात देवाच्या कृपेनं बायको भेटली. पागल झाला का तू? देव असले बायका द्यायला मोकळा आहे का? देव कोणाला बायको देतही नाही, त्याची नेतही नाही. अहो तुम्हाला सांगतो, त्या धुळ्याकडं नंदुरबारला भेटायला गेलो, बिचाराची शूटिंग चालू आहे, जाईल कोणीकडे बी देईल. तुम्हाला सांगतो आंधळे महाराज, ते जे गळ्यात पडलं ते माझ्या लागलं मोठ्याने रडायला, बाबा देवानं माझी बायको गिळली. अरे काय म्हणे ते, देवानं माझी बायको गिळली? अरे म्हणलं आता तुझी गिळायला 16,108 बायका त्याला. हा, तुझी काळी डांबरी मेनकापडी कशाला गिळल तो? ऐका ऐका, देव कोणाची गिळतही नाही आणि देव कोणाला देतही नाही. मग हे जे आहे ना, हे तुमचं कर्म आहे. तुम्ही जसे कर्म करसाल तुमच्या कर्माने हे सगळं भेटत असतं. देव काय, मग देव काय करत असतो? देव फक्त एकच करतो. काय? परमार्थ फक्त एकच करतो, तुमचं मरण गोड करतो. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. काय तुकोबारांनी दुसरं बोलले काय? नाही महाराज, आपला शेवटचा क्षण, या देहाचा शेवटचा क्षण आपला चांगला व्हावा असं जर वाटत असेल तर त्याला जीवनभर चिंतन केलं पाहिजे. कोणतं? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
ठोबार कोमाई ठोबार ठोबार कोमाई 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 शेवटील घडी बुडताना लगे वेळ साधा वया तो काळ जवळ याला म्हणून आपले सगळे संत बोलतात करावी तातडी परमार्थाची क्षणोक्षणी हातची करावा विचार किंवा माऊली बोलतात भजका त्वरित हा त्वरा करा गडबड करा घाई करा का 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 कारण हे शेवटील घडी बुडताना लगे वेळ शेवटचा क्षण कधी फक्त नाथांच्या 2-3 ओव्या एका भागवतातल्या या संदर्भामध्ये सज्जन हो आपण जे म्हणतो ना उद्या करू परवा करू तेरवा करू हे उद्यान परवान तेरवा हे आपल्या हाती काही नाही ऐका एकनाथ महाराज बोलतात झालिया मनुष्य देह प्राप्ती परमार्थ साधू भोगा अंती एवढी येथे नाही निश्चिती मृत्यू प्राप्ती अनिवार्य हो महाराज एवढा टाइम नाही आपल्याला एक ओवी आहे का पुन्हा आपलं जे मरण आहे ना मृत्यू आहे ना नाथांची पुढची ओवी आहे का श्रीनाथ बोलतात मृत्यू न विचारी गुणदोष मृत्यू न विचारी गुणदोष न म्हणे देश विदेश न पाहे रात्रंदिवस करीत नास तत्काळ ऐका मरणाकडे गुन्हा दोषाचा विचार नाही हा गुणी आहे हा अवगुणी आहे हा सज्जन आहे हा दुर्जन आहे हा गुन्हा दोषाचा मरणाकडे विचार नाही महाराज पुन्हा ऐका देशाचा विदेशाचा विचार नाही हा विदेशात आहे मग याला आपल्या देशात जाऊ द्या आपल्या लोकात असं आहे का तू देशात अस नाहीतर विदेशात अस तू घरात अस नाहीतर शेतात अस देशाचा विदेशाचा विचार नाही गुणाचा अवगुणाचा विचार नाही तिसर सुद्धा श्रीनाथ बोलतात न पाहे रात्रंदिवस रात्रीचा दिवसाचा विचार आहे का नाही भाऊ आता मध्यरात्र झाले पाऊस पडायला मुसळधार पाऊस आहे लाईट नाही हा लोड शेडिंग मग आता जर रात्री 12 वाजता नेलं घरच्या लोकांना त्रास होईल रडून रडून कोणाच्या दातखिळ्या बसतील लोक बेहोश होतील मग यापेक्षा आता एवढा यांना त्रास दिल्यापेक्षा उद्या सूर्य उदय झाल्याच्या नंतर याला दुसऱ्या गाडीने घेऊन जाऊ असं आहे का न म्हणे रात्रंदिवस करीत नाश तत्काळ काय बाप वेळ नाही त्याच्याकडे तुमचा वेळ संपला ना लगेच नाश आहे काही नाही नाथांना विचारलं महाराज हा काळ आमच्या पाठीमागे कधीपासून लागला तर नाथांची ओळी पुढची आहे का देह जय पासून झाला देह जय पासून झाला तय पासून मृत्यू लागला जेवे सापे बेडूक धरिला गिळू लागला लवनिमिषे साप बेडूका ते गिळी बेडूक मुखी माशा ते कवळी तैशी मृत्युमुखी पडली विषय मुली झोंबती म्हणून एकच ओवी आहे का येथ आळसू जेने केला या देहाला येऊन परमार्थाचा ज्याने आळस केला नाथ बाबा काय बोलतात ऐका येथ आळसू जेने केला तो सर्वस्व नागवला तिथा परमार्थ हातीचा गेला आवर्ती पडला काळ चक्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
प्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावर तुका म्हणे चिंती कुळीची देवता. आपलं हे चिंतन झालं. तुका म्हणे चिंती कुळीची देवता वारावा भोवता शब्द मित्या. शेवटी परमात्माचं चिंतन झालं पाहिजे. म्हणून हे जे आजचं चिंतन आहे, कीर्तन आहे, हा सर्व कार्यक्रम आहे ते वैकुंठवाशी हिराबाई जयराम साबळे पुणेकर, त्यांचे पती जयराम वाळीबा साबळे पुणेकर, मुलगी वैशालीताई, अर्चनाताई, बंधू कोंडाजी आनंद आव्हाड, भागवत आनंद आव्हाड, त्यांचे भाचे रमेश शेठ दत्तात्रय सांगळे, असा त्यांचा परिवार, साबळे परिवार व सांगळे परिवार, त्या आव्हाड त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजन केला. या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे आश्रम महाराज राठोड, किरण महाराज यादव, प्रकाश महाराज शेळके, मृदंगाचार्य अविनाश महाराज वाघ व हे काय बंशी का बापशी का काय काय लिहिले का मी ते बाळासाहेब वाघ व काशीनाथ नागरे, भजनी मंडळ चापडगाव पाटोळा व आटकवडे भजनी मंडळ आणि साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आमचे सागर आहे ना, सागर श्रीगोंदा, अतिशय सुंदर आपल्या सर्वांचं. आणि या ठिकाणी आमचे अत्यंत माझ्यावर प्रेम करणारे आंधळे महाराज, आपल्या खंबाळ्यामधले जे आश्रमाचे आज संपूर्ण व्यवस्था त्यांच्याकडे आहे, त्यांची उपस्थिती या ठिकाणी. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि वाणीला माझ्या पूर्ण विराम देतो. तुका म्हणे चिंते कोळीची देवता. तुका म्हणे चिंते कोळीची देवता. तुका म्हणे वारा
बोले दे रे पुढे वेगळी वागुणे उत्तरे